नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत। तर चला पेपर पॅटर्न बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। याआधी मी 28 साईज, 32 साईज, 34 साईज, 36 साईजचे कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्नची व्हिडिओ मी शेअर केलेली आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मी इथे एक व्हाईट पेपर घेतलेला आहे। मी इथे व्हाईट पेपर यूज करत आहे, तुम्ही न्यूजपेपर किंवा कॅनव्हास देखील यूज करू शकता। सर्वात आधी आपण ब्लाउजची उंची मोजून घेऊयात। ब्लाउजची उंची आहे 14 इंच, त्यात मी 1 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे 15 इंच। आपल्याला प्रत्येक ब्लाउजच्या उंचीमध्ये 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इकडूनही आपण 15 इंच वरती टिक करून घेऊयात। तुमच्या जर ब्लाउजची उंची 14.5 असेल तर तुम्ही 15.5 इंच उंची घ्यायची आहे। इथे मी जे ब्लाउज कट करत आहे त्याची उंची आहे 14 इंच, त्यात आपल्याला 1 इंच वाढवून 15 इंच वरती मी टिक केलेला आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। मी इथे या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। आपल्याला 38 साईजच्या ब्लाउजसाठी शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच। 5.5 इंच वरती मी इथे टिक करून घेत आहे। 2.5 इंच गडारुंदी, मी इथे 2.5 इंच गडारुंदीवर टिक केलेला आहे। मागचा गडा मी इथे 10.5 इंचाचा घेत आहे। 10 इंचाचा माझा मागचा गडा आहे, अर्धा इंच मी त्यामध्ये वाढवून घेणार आहे। आपल्याला गड्यामध्ये अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। आपल्याला गडा रुंदीमध्ये बिलकुल वाढवायचं नसतं, गडा उंचीमध्येच वाढवायचं असतं। इथे मी 5.5 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। आता आपण 6.5 इंच मुंड्यावरती टिक करून घेऊयात। 38 साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला 6.5 इंच मुंडा घ्यायचा असतो। आता आपण छातीचा भाग काढूयात। आपल्याला 38चा चौथा भाग करायचा आहे। 38चा चौथा भाग आहे 9.5 इंच। बघू शकता मी ते 9.5 इंच घेतलेला आहे। 9.5 इंच वरती आपल्याला टिक करायची आहे। इथे आपण 9.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। त्यात 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी वाढवून घ्यायचं आहे। मी इथे शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच हे वाढवून घेत आहे। तुम्ही शिलाई मार्जिन साठी 2 इंच देखील वाढवून घेऊ शकता। मी इथे गडारुंदी 2.5 इंच वरती टिक केलेली आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। आपल्याला या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। मी इथे आडवी लाईन देखील मारून घेतलेली आहे। आता आपण मुंड्याला लाईन मारून घेऊयात। मी इथे मुंड्याला देखील लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण कमरेचा भाग मोजूयात। कमर आहे 34 इंच। 34 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 34 इंचाचा चौथा भाग आहे 8.5 इंच। इथे आपण 8.5 इंच वरती टिक केलेला आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन वरती जर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला कमरेच्या साईडलाही 1.5 इंच ही शिलाई मार्जिन घ्यायचं। आणि तुम्ही जर वरच्या साईडला 2 इंच घेतलेलं असेल तर आपल्याला इथेही 2 इंच घ्यायचं असतं। अर्धा इंच आपण हे टक्ससाठी वाढवून घेतलेला आहे। जो पाठीमागे इथे टक्स येतो त्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। मी इथे अशा पद्धतीने लाईन मारून घेत आहे। इथे आपल्याला 1 इंच वरती टिक करायचं आहे। मुंड्यालाही 1 इंच वरती टिक करून घेत आहोत। आता आपण इथे गड्याला आकार देऊन घेऊयात। हा मी सिंपल गोल गडा घेत आहे। मुंड्यालाही मी आकार देऊन घेत आहे। तुम्हाला जर डीप गडा हवा असेल तर मी तोही टिक करून दाखवते। आता आपण डीप गडा कसा घ्यायचा ते बघूयात। इथे आपल्याला इथे अर्धा इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे। मी इथे साईडला अर्धा इंच एवढं वाढवून घेतलेलं आहे। आता आपण तिथे लाईन मारून घेऊयात। वरची आपली जी गडा रुंदी आहे ती आपल्याला तेवढीच ठेवायची असते, फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एवढं वाढवून घ्यायचं असतं। आपण इथे खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून अशा प्रकारे टिक करून घेतलेला आहे। आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात।
ही अशा पद्धतीने लाईन मारल्यामुळे आपल्याला आकार व्यवस्थित देता येतो। सेम पद्धतीने 1 इंचावरती टिक करायची आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही डीप गडाही घेऊ शकतात किंवा नॉर्मल गोल गडाही घेऊ शकतात। मी इथे नॉर्मल गोल गडा घेणार आहे। मी इथे दोघही गडे कसे घ्यायचे ते दाखवले आहेत। आता आपण मागच्या टक्सला पॉइंट करून घेऊयात। 4.5 इंचाचा मी मागचा टक्स घेत आहे। मी इथे नॉर्मल गडा घेत आहे म्हणून 4.5 इंचाचा टक्स घेत आहे। तुम्ही जर डीप गडा घेत असाल तर आपल्याला 5 इंच एवढं मेजर घ्यायचं आहे। जे आपण 4.5 इंच घेत आहोत ते आपल्याला 5 इंच एवढं घ्यायचं असतं। आता आपण लाईन मारून घेऊया। आपल्याला 1.5 इंच साईडला टिक करून क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। हा आपला पाठीमागचा टक्स आहे। इथे आपला पाठीमागचा टक्स रेडी झालेला आहे। आपला पाठीमागचा टक्स अर्धा इंच एवढा आला पाहिजे। जे आपण अर्धा इंच हे वाढवून घेतलेलं आहे ते टक्स साठीच वाढवून घेत असतो। आता आपण हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेऊयात। मी इथे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेत आहे। मी याआधी कटोरी ब्लाउजचा चार्टचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। आता आपण मुंडा कट करून घेऊयात। हा आपला पाठीमागचा मुंडा आहे। आपण आधी पाठीमागची बाजू कट करत आहोत। मी इथे सिंपल गोल गडा कट करत आहे। तुम्ही सिंपल गडाऐवजी डीप गडा देखील कट करून घेऊ शकता किंवा तुमच्या चॉईसनुसार कुठलाही आकार देऊन तुम्ही गडा कट करू शकता। मी इथे या पद्धतीने गोल गडा कट करून घेतलेला आहे। इथे आपला गोल गडा कट झालेला आहे। मी इथे साधा गोल गडा कट केलेला आहे। तुम्ही हा डीप देखील कट करून घेऊ शकतात। तुम्ही जर डीप गडा घेतला तर इथलं मेजरमेंट आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे। मी साधा गडा घेतला आहे म्हणून हे मेजरमेंट 4.5 इंच घेतलेलं आहे। उंचीला हा टक्स आपल्याला 4.5 ते 5 इंचच घ्यायचा असतो। इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। मी ते सेम पद्धतीने व्हाईट पेपर घेतलेला आहे। त्यावरती आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे म्हणजे जो पाठीमागचा भाग तयार केलेला आहे तो ठेवून देऊयात। आता आपण याला आकार देऊन घेऊयात। आपल्याला व्यवस्थित हा पेपर ठेवायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे। मी ते सर्वात आधी गळा रुंदीला टिक करून घेतलेला आहे। आता आपण मुंड्याला टिक करून घेऊयात। सेम पद्धतीने मी मुंड्यालाही टिक करून घेतलेला आहे। आता आपण उंचीच्या इथेही लाईन मारून घेऊया। आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच उंची ही वाढवून घ्यायची असते। अर्धा इंच उंची ही आपण का वाढवतो तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इथे मी सर्व साईडने टिक करून घेतलेली आहे। आता आपण मागचा भाग आहे तो काढून घेऊयात आणि नंतर आपण पुढच्या भागात अर्धा इंच वाढवून घेऊयात। इथे आपल्याला अर्धा इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे। इथेही आपण अर्धा इंच वरती टिक करून घेऊयात। आता आपण लाईन मारून घेऊयात। जे आपण वाढवून घेतलेले आहेत अर्धा इंच तिथे आपल्याला या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण 2.5 इंच गडा रुंदी घेऊयात। बघू शकता मी इथे 2.5 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। इथे मी 2.5 इंच वरती टिक केलेली आहे। इथून मी 6.5 इंचाचा गडा घेणार आहे। 6 इंचाचा इथे गडा आहे। अर्धा इंच आपल्याला गड्याच्या उंचीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। प्रत्येक ब्लाउजच्या गड्याच्या उंचीत आपण अर्धा इंच ही वाढवून घेत असतो। इथून आपल्याला सेम शोल्डर सारखं 5.5 इंच वरती टिक करून घ्यायची असते। आता आपण मुंड्याला 6.5 इंच वरती टिक करून घेऊयात। इथे आपण मुंडा 6.5 इंच एवढा घेतलेला आहे। अशा पद्धतीने टिक केल्यामुळे आपला जो मुंड्याचा आकार आहे तो अगदी परफेक्ट येतो। मी इथे गड्याच्या साईडला अशा प्रकारे स्क्वेअर करून घेत आहे जेणेकरून आपला गड्याचा आकार आहे तो व्यवस्थित देता येईल।
आता आपण मुंड्यालाही सेम पद्धतीने आकार देऊन घेऊयात. मी ते सर्वात आधी लाईन मारून घेत आहे. या लाईन मारल्यामुळे आपल्याला जो आकार आहे तो व्यवस्थित देता येतो. या पद्धतीने मी आपण इथे लाईन मारून घेतलेली आहे. जो आपण 5.5 इंचवरती पॉइंट केलेला होता, तो पॉइंट केल्यामुळे जो स्क्वेअर आहे तो अगदी परफेक्ट असा येतो. आपण 38 साईजचा मुंडा हा 6.5 इंच घेतलेला आहे. 1 इंच आपण इथे टिक करून घेतलेला आहे. अर्धा इंच आपल्याला इथे टिक करायची आहे. मुंड्याला मी इथे अर्धा इंच टिक करून घेतलेली आहे. आता आपण आकार देऊन घेऊयात. मी इथे गड्याला आकार देऊन घेत आहे. आता आपण मुंड्यालाही आकार देऊन घेऊयात. आपण हा जो मुंड्याला आकार देऊन घेत आहोत हा पुढचा भाग असतो. इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपण 1 इंचवरती इथे टिक करून घेतलेली आहे गड्याच्या इथं, आणि अर्धा इंच आपण इथे आतमध्ये टिक करून घेतलेली आहे आणि आकार व्यवस्थित देऊन दिलेले आहेत. आता आपण क्रॉसपट्टीसाठी टिक करून घेऊयात. मी इथे 3.5 इंच एवढी टिक करून घेणार आहे. जो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तोही आपण यामध्ये ॲड केलेला आहे. असं मी इथे 3.5 इंचावरती टिक केलेलं आहे. या साईडने 3 इंच आणि अगदी मधोमध 3 इंच. आता आपण आकार देऊन घेऊयात. मी इथे हाताने आकार देऊन घेत आहे. तुम्ही स्केलने देखील आकार देऊन घेऊ शकतात. अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. इथे आपला क्रॉसपट्टीचा आकार तयार झालेला आहे. मी इथे क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण इथे 2 इंचवरती टिक करून घेऊयात. इथून आपल्याला 2 इंचवरती टिक करायची आहे. जो आतला भाग आहे तिथून आपण 2 इंचवरती टिक करून घेत आहोत. इथला आपला निम्मा काढायचा आहे. 11ची आपली घडी आहे तर त्याचा निम्मा आपण काढून घेऊयात, म्हणजे 5.5 इंच. परत मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते. असाही तुम्ही टेप डबल करून मोजून घेऊ शकता. बघू शकता अगदी परफेक्ट असं आपण टिक केलेलं होतं. 5.5 इंच हे मेजरिंग येतं. मी असंही तुम्हाला मोजून दाखवते. बघू शकता तुम्ही. 38 साईजसाठी आपल्याला जो हा भाग आहे 5.5 ते 5.25 इंच इतका घ्यायचा असतो. कटोरीचा पॉइंट टिक करण्यासाठी ही सोपी पद्धत आहे. आपल्याला याचा निम्मा काढायचा आहे. मी इथं निम्मा काढून घेतलेला आहे. तर आपलं निम्मा आलेला आहे 5.5 इंच. इथे आपण 5.5 इंचवरती टिक केलेली आहे. जो गड्याचा आपला 1 इंच पॉइंट करून घेतलेला होता तिथून आपल्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण कटोरीला आकार देऊन घेत आहोत. आपल्या कटोरीचा आकार जर व्यवस्थित असेल तर आपलं ब्लाऊज खूप असं परफेक्ट बसतं. मी तुम्हाला तो आकार डार्क देऊन दाखवते. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा असतो. इथे आपण कटोरीला आकार देऊन दिलेला आहे. आता आपण जो एक्स्ट्राचा भाग आहे खाली तो कट करून घेऊयात. साईडचाही भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा आहे तो. कटोरी ब्लाउज कट करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. आता आपण जो आतला भाग आहे तो कट करून घेणार आहोत. इथे मी या पद्धतीने आतमध्ये जो आकार देऊन घेतलेला होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी कट करूयात. मी इथे क्रॉसपट्टी देखील कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. मी इथे पुढचा गळा कट करून घेत आहे. आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार देखील व्यवस्थित द्यायचा आहे. आता आपण कटोरी कट करून घेऊयात. आपल्याला कटोरीचा हा भाग कट करताना अगदी सावकाश कट करायचा असतो. इथे मी कटोरी देखील कट केलेली आहे. आपला मुंड्याचा भाग तयार झालेला आहे. ही कटोरी, ह्या कटोरीवरून आपल्याला काही मापे वाढवून घ्यायची असतात. आपण जे अर्धा इंच हे वाढवून घेतलेलं आहे. आपण क्रॉसपट्टी लावतो त्यामध्येही अर्धा इंच जातं.
म्हणून आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं. इथे मी दाखवलं आहे तुम्हाला, सांगितलं हे अर्धा इंच आपण का वाढवलेलं आहे. आता आपण जी ही छोटी कटोरी आहे त्यावरून मापे वाढून मोठी कटोरी कट करून घेऊयात. मी इथे एक कागद घेतलेला आहे, त्यावरती आपण ही कटोरी ठेवूयात आणि सेम पद्धतीने आपण आकार देऊन घेऊयात. मी इथे जी कटोरी छोटी ठेवलेली आहे तिला सेम पद्धतीने आकार देऊन घेत आहे. नंतर आपल्याला इथे काही इंचेस वाढवून घ्यायचे असतात. ही कटोरीचे मापे वाढवून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला सर्वात आधी या कटोरीला मोठ्या पेपरवरती ठेवून टिक करून घ्यायचं असतं, नंतरच मापे वाढवायचे असतात. इथे मी सर्व साइडने अशा प्रकारे टिक करून घेत आहे. इथे ही मी सरळ लाईन मारून घेत आहे. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात. आपल्याला गळ्यालाही आकार व्यवस्थित द्यायचा आहे. या पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण जो वरचा पेपर आहे तो काढूयात आणि इथे काही इंचेस वाढवून घेऊयात. पुढच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वरती टिक करायची आहे. बघू शकतात मी कुठल्या साईडने 1.5 इंच वरती टिक केलेली आहे. इथे आपल्याला 1 इंच जो राऊंडचा भाग आहे तिथे 1 इंच, इथे आपण राऊंडच्या भागावरच्या साईडला 1 इंच वरती टिक केलेला आहे. इथे आपण अर्धा इंच, गळ्याच्या साईडला अर्धा इंच, इथे आपण 1.5 इंच वरती टिक करून घेऊयात. हे 1.5 इंच वरती आपल्याला आकार देण्यासाठी टिक करून घ्यायचं असतं. इथून आपल्याला 1.5 इंच पासून आपल्याला थोडा थोडा असा आकार वाढवत जायचा असतो. आता आपण हे जॉईंट करून घेऊयात. जे डॉट ठेवलेले आहेत ते आपल्याला सर्वात आधी जॉईंट करून घ्यायचे असतात. मी ते या पद्धतीने जॉईंट करून घेत आहे. आता आपण इथे स्केलने लाईन मारून घेऊया. अशा पद्धतीने कटोरी कट केल्याने आपली जी कटोरी आहे ती अगदी परफेक्ट बसते. इथे मी या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण हा 1.5 इंचाचा जो पॉइंट ठेवलेला आहे तिथून आपल्याला थोडा थोडा आकार वाढवत जायचा आहे. बघू शकता या पद्धतीने. आता आपण वरून व्यवस्थित आकार करून घेऊयात. या ठिकाणी मी वरच्या साईडने व्यवस्थित आकार करून घेतलेला आहे आणि 1.5 इंचापासून आपल्याला थोडं थोडं वाढवत अशा पद्धतीने 1 इंचापर्यंत टच करत जायचं आहे. आता आपण हा जो सरळ भाग आहे तो मोजून घेऊयात आणि त्याचा निम्म काढून घेऊयात. मी इथे या पद्धतीने मोजून घेत आहे. 8.5 इंच आलेली आहे. बघू शकता तुम्ही. 8.5चे आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजेच 4.25 इंच. 4.25 इंच वरती मी इथे टिक केलेली आहे. तुम्हाला मोजूनही दाखवते. बघू शकतात 4.25 इंच हे मेजरिंग आलेलं आहे. आता आपण इथून 2 इंच वरती खाली टिक करून घेऊयात. इथून मी 2 इंच वरती खाली टिक करून घेतलेली आहे. आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊया. मी इथे या पद्धतीने क्रॉस लाईन देखील मारून घेतलेली आहे. आता आपण कुठे किती इंच वाढवलं ते बघूयात. इथे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. इथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 1 इंच, इथे आपण 2 इंच, इथे 1.5 इंच आणि 1.5 इंच वरून आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे आपली कटोरी टिक झालेली आहे. ही कटोरी अगदी सोप्या पद्धतीने आपण टिक केलेली आहे आणि अगदी समजून सांगितलेलं आहे. आता आपण हिला कट करून घेऊयात. इथे आपल्याला कटोरीला व्यवस्थित आकार देऊन कट करून घ्यायचे आहे. जो हा गोल आकार आहे तोही आपल्याला कटोरीचा व्यवस्थित कट करायचा आहे.
मी इथे या पद्धतीने गडाही व्यवस्थित कट करून घेत आहे। जसा आपण आकार देऊन घेतलेला असतो तशा पद्धतीने आपल्याला गडाही कट करून घ्यायचा असतो। इथे आपली 38 साईजची कटोरी कट करून तयार झालेली आहे। आता आपण हिला फोल्ड करून टक्स पॉइंट करून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि जो खालच्या साईडला एक्स्ट्राचा कागद आहे किंवा कापड असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो। आता आपण टक्सची रुंदी बघूयात। टक्सची रुंदी मी इथे 1.5 इंच एवढी घेत असते। मी तुम्हाला मोजूनही दाखवणार। बघू शकता 1.5 इंच एवढी आपली टक्सची रुंदी आहे। 1.5 इंच मी टक्सची रुंदी घेते आणि 2.5 ते 2.5 इंच आपण टक्सची उंची घेऊयात। तुम्ही 2.5 इंचही घेऊ शकतात किंवा 2.5 इंचही घेऊ शकतात। इथे आपण 2.5 इंच एवढी टक्सची उंची घेऊ शकतो किंवा 2.5 एवढीही आपण टक्सची उंची घेऊ शकतो। आता आपण कटोरी बघूयात। बघा आपली कटोरी किती छान झालेली आहे। इथे आपली 38 साईजची कटोरी तयार झालेली आहे। आता आपण जो मुंड्याचा भाग आहे तो ठेवून बघूयात। या पद्धतीने मी मुंड्याचा भाग देखील ठेवून बघितलेला आहे। अगदी परफेक्ट अशी कटोरी आपली तयार झालेली आहे। गळ्याच्या साईडनेही जास्त नाही किंवा क्रॉसपट्टीच्या साईडनेही आपली कटोरी बिलकुल जास्त नाही आहे। अगदी परफेक्ट मापात आपली कटोरी ही कट झालेली आहे। मी तुम्हाला मुंडा वरूनही ठेवून दाखवते। असाही तुम्ही मुंडा वरच्या साईडने ठेवून बघू शकता। बघू शकता तुम्ही कुठंच कमी नाही किंवा जास्त नाही। आता आपण पुढच्या उंचीमध्ये 1/2 इंच का वाढवलं ते बघूयात। इथे जे 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे ते आपली इथे टीप येते, त्या टीप मध्ये आपलं 1/2 इंच शिलाईमध्ये जातं, म्हणून आपण 1/2 इंच पुढच्या उंचीमध्ये वाढवून घेत असतो। इथे आपला 38 साईजचा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि पुढचा भाग देखील तयार झालेला आहे। आता आपण पाठीमागच्या भागावरती पुढचा भाग ठेवून बघूयात। बघू शकता तुम्ही। आता आपण यावरती कटोरी ठेवून बघूयात। क्रॉस पट्टी, दोघही भाग अगदी परफेक्ट आलेले आहेत। इथे आपलं 1/2 इंच शिलाईमध्ये चाललं जातं। आज आपण 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न कट केलेलं आहे। तुम्हाला जर आमचा 38 साईजचा कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्नचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।